न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहराला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना वाकड परिसरामध्ये उघडकीस आली आहे। आई वडील मजुरीसाठी बाहेर गेले असताना घराशेजारी राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध नराधमाने 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रमजान बन्नूसाब बागवान याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेची माहिती मिळताच केवळ वाकडच नव्हे तर ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलींना न्याय मिळावा या मागण्यांसाठी काल संध्याकाळी वाकड, ताथवडे आणि पुनावळे येथील हजारो नागरिकांनी एकत्र येत भव्य आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, IT व्यावसायिक, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नराधमाला फाशी द्या, पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या घटनेचा आमदार शंकर शेठ जगताप यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत म्हटले की वाकडमधील ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला कलंकित करणारी आहे। विकृत मानसिकतेच्या अशा गुन्हेगाराला समाजात फिरण्याचा कोणताही अधिकार नाही। मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून द्यावी। दरम्यान माजी नगरसेवक राहुल काटे, कुणाल भावळकर तसेच इतर स्थानिक नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला। आरोपी विरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात यावा, वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, संशयास्पद व्यक्तीवर कडक नजर ठेवावी। आपल्या परिसरात बालकांबाबत कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अत्याचाराची घटना आढळल्यास गप्प बसू नका। तत्काळ पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधा आणि संबंधित यंत्रणेला माहिती द्या। प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून बालकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे। पालकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक सूचना: लहान वयापासून मुलांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक समजावून सांगा। मुलांशी दररोज संवाद साधा आणि त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यासाठी विश्वासाचे वातावरण द्या। कामानिमित्त बाहेर जाताना लहान मुलांना दीर्घकाळ एकटे सोडू नका। परिचित किंवा शेजारी असाल तर कोणावरही अतिविश्वास ठेवून मुलांची जबाबदारी सोपवू नका। मुलांच्या वागण्यात अचानक बदल दिसल्यास त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून कारण जाणून घ्या आणि आवश्यक असल्यास तत्काळ पोलिसांची किंवा तज्ञांची मदत घ्या। बालकांवरील अत्याचाराविरोधातील लढा हा संपूर्ण समाजाचा आहे। प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून अशा घटनांना वेळीच वाचा फोडली तर अनेक निष्पाप बालकांचे आयुष्य सुरक्षित राहू शकते। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।